मी काय म्हणते सूरजचे बाबा, तुम्ही त्यांनी 10 किलो आलू घेऊन ये जा बरं. 10 किलो घेऊन ये जा बरं आलू. आताच्या काही ऊन गिन आहे चांगली, तर आलूची पापड हे ते करून घेतो म्हणलं. तर आणा बरं 10 किलो. ते पोट्ट्याला सांगितलं, ते पोट्ट तर घरीच आहे बाप्पा, आता जात नाही ते उन्हाचं. एवढं आई ऊन लय लागते, ऊन लय लागते म्हणते, आणि जाऊन नाही राहिलं. सूर्या घरीच आहे, 8-10 दिवस झाले तर काहून तर. ऊन लय वाढून राहिली ना निर्मले, म्हणून नसून गेला तो. बरं तुले 10 किलो काय पाहिजे ना? 10 किलोची बनवून राहिली का चिप्स? एवढे मोठे चिप्स काय करतो? बबितानं सांगितले 5 किलो. तिने सांगितले का नाही, तर 5 किलो आपल्या घरी करू. आणि बबिताचे 5 किलो तिने सांगितले म्हणे, बाई म्हणे मी पैसे देईन म्हणे, तू भाऊजीले सांग म्हणे तिच्यासाठी 5 किलो घेऊन ये जा, आणि 5 किलो घरी, म्हणून म्हणलं. असं हो का? आता तिथं बोलते म्हणते का बबी तिचा नवरा? बोलते का तो बबने का आला जागेवर? आता सध्या तर बरं आहे बाई, मारत गिरत नाही, शिवा गिवा देत नाही म्हणते, काही नाही म्हणते. कालही बसली तिच्या घरी जाऊन सांगत होती, पण काय सांगता येते, जित्याची खोड मेल्याशिवाय जाते तरी काची. माहीतच पडून ना आता. ती बोलून राहिली म्हणली, ती बोलाली माझा जुना झगडा लावून दिला आमच्या दोघांच्या मंदात. बोलत होतं तर मला एकट्यात बोलायला पाहिजे होतं ना, काही पोराच्या समोर झगडे करायला लागत होते माझा जुना. तो माणूस मला किती बोलून राहिला सूरजची. बोलाली मी चालली जातो, आता येतच नाही वापस. चालली 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 मायच्या घरी चुगल्या सांगायला चालली. आता तिथं जाऊन बसा, पोरगी झोपली असं, आणि हे जाऊन बसून राहिली तिथं मायच्या घरी. आजी काही काही सांगते, हे बबिता विषय, माया विषय, याच्यासाठी जाय म्हणतो का मी तिले? कोणतं जरूर राहते का? मायच्या घरी जाणं 17 वेळा. येऊ नको आता डबल वापस. चालली ना तू, येऊ नको बिलकुल, यायचं नाही आता तू वापस मायावाल्या घरी, बिलकुल यायचं नाही. जाय जाय, होई लवकर होय. पण पोरगी मायाला देत नाही मी. जा बाबा, हे काऊन हाकलून राहिलं तिने? हाकलून राहिले, आता काय झालं यायचं मला? काऊन रे सूर्य, काय झालं रे? चालली ना तर चालली ना, येतच नाही आता वापसच नाही येत. राहा तुम्हीच, मला नाही यायचं आहे वापस. सवयच पडली इले, थोडंसं काही झालं का उठून पैते मायच्या घरी, थोडंसं काही झालं का उठून पैते मायच्या घरी, सवय पडाले. रोशने कुठं चालली वा? त्यानं 2 शब्द म्हणले, सासूनं 2 शब्द म्हणले का चालली उठून पैत? हो इकडे घरात फालतूचे तमाशा नको दाखवू. जाऊ दे आई, तिले जाऊ दे. लय शिकून राहिली ते मला, जाऊ दे. मला तू बोलली तिले, बाहेर आली ना, मला ती किती बोलून राहिली ते. मला म्हणते मायले तुम्ही काहीच म्हणत नाही. तुमच्यावाल्या म्हणते मावशीला एवढं मोठं देते, आणि मायवाल्या म्हणते माय तर एक तेलाचं पॉकेटचं काढलं म्हणते तुमच्या मायनं, तेवढंच दिसलं म्हणते तुमच्या मायले. मला बोलून राहिली ते. तेलाच्या पॉकेटची गोष्ट म्हणून राहिली का तुले? तेलाच्याच पॉकेटचं म्हणलं म्हणा मी ना, नाही तर तू काही दुसरं काही देतच नाही. कितलाला देत घरचं? काय झालं? हे काऊन गेली आता? हे सुनबाई काऊन गेली घरातून उठून पाहत? काय झालं? काही नाही, हे बबिता विषय नाही का तिच्या मायले बाकीच्या बायाले सांगते, इकडले घराने आपल्या घरचे. मी म्हणतो आपली गोष्ट कायले सांगाव बा, सांगाले. मायच्या घरी जाते, घंटा बसते तिकडं जाऊन, आणि मायजवळ घराने करते, सासूचे नवऱ्याचे, माया बहिणीचे. म्हणते बबितालेच नेऊन देते म्हणते, सारं काही बहिणीलेच नेऊन देते. हिच्या काय कष्ट कमाईचं नेऊन देतो का जी मी? हे लपू मायले नेऊन देते तर ते हिची माय आली चंदा तर घेऊनच जाते, काही नाही काही घेऊनच जाते, काही नाही काही. मी एका शब्दा नाही म्हणत नाही, म्हणाले, आणि येऊन जाऊन त्या बबितालेच बोलते, काही नाही त्या बबिताचाच राग करते. माय बिंत हिले तरी काय रे पाहिजे असून पाहिजे एवढं आपलं करायचं, खायचं, राहायचं. हिले काही कमी पडली का आपल्या घरात? माय म्हणणं तेच आहे, हिले कोणतं कष्ट करा लागून राहिले माय बहिणीतले त्यासाठी. बबिताले हिच्या कष्टाचं देऊन राहिली का मी? आणि हे वर झगडा करून चालली गेली. मला सर्व गोष्टी समजते आणि माहीतही राहते, पण मी म्हणत नाही. सूरजचे बाबा त्या दिवशी नंदाबाईच्या लग्नात नाही का ऐर केला हिच्या मायनं, ते साडी तर रोशनीचीच होय. रोशनीला दिली होती मी नवी कोरी साडी, माझ्या जवळच्या 2-3 साड्या दिलत्या, तर त्याच्यातली एक नाही का ती होय. आता मला काही ओळखीच्या नाही का साड्या, आणि ते तिच्या मायने हिनं दिली वाटते मायले, आणि मायनं तिथं ऐर केला नंदाबाईले. पण जाऊ द्या हिचं काढतो म्हटलं तर किती आहे आता काढासाठी? हे कोण माझ्या बहिणीचं काढत राहते निसती. बहीण माय बिंत 20-21 वर्षाची पोरगी नसेल विचारांती नाही आपली सून. एवढा कपट कायले पाहिजे? सासू सासरे मोठे आहे वयानं मानादानानं, ते देव काही करू त्याची विष्ट होते पायन, काय करायचं काय नाही. हे एवढी शाईनी झाली का पोरगी? थांब बरं, ते चरणले सांगतो मी. नाही बाबा आता बोलूच नका तुम्ही, तिच्या मायसोबतही नका बोलू ना, बाबासोबतही नका बोलू, काहीच बोलू नका. तिने तिच्या मतानं करू द्या, जाऊ द्या. मायच्या घरी पडून राहतो म्हणते ना, तर राहू द्या तिने, जाऊ द्या. ये ना आपल्याच पायानं. मग नाही तर काय रे, नेहमीच आपण आता तिच्यावाले माय बापाचे काही पायास पडत राहिले नाहीच. पाठवा जाऊ दे तिकडं, येत बसन आपल्याच पायानं. पोरगी तर नेली नाही सोबत.
स्माइली झोपून आहे आई, झोपून आहे. ते घेऊन चालली होती पण मी नसती ठिकाणी थांबवलं होतं, तशीच चालली गेली रागा रागात. नाही नाही, पाऊस आता हे काय करते काय नाही. हिचे माय बाप तर लय झाले यायचे नखरे नखरे वाले. मायले दोन शब्द सांगायला नाही पाहिजे का चंदाले का व? मीच तर आणतो त्या घरचं आणि तू मलाही देतं. मग काय झालं, तिनं तिच्या बहिणीले दिलं तर एवढं कोणतं देऊन राहिली मी तिले. च्या बहीण महाबिंद यावल्या कोणी असं एवढं पाहिजेच पाहिजे. हा काय घेऊन देऊन चाललं, इले खारे भेटून राहिलं ना चुपचाप. इले कोणत्या गोष्टीची कमी नाही ना, मग इले फालतूच्या गोष्टीत लक्षात द्यायला काय पाहिजे. तिच्या माय बापाले नेऊन देते हे तर सासू सासऱ्याच्याच कमाईचं नेऊन देते का नाही, नेऊन देते का नाही. मग इले काय घेऊन देऊन चाललं बा म्हटलं. बहीण महाबिंद मी ना अजूनपर्यंत म्हणलं नाही तुले बबिताले काऊन देतो काऊन नाही. पोट्यानं म्हणलं नाही, पोरीनं म्हणलं नाही. आणि हे काय 2 दिवसाची आली नाही, हे काऊन अशी वागून राहिली हो. इले काय भिवून भिवून राहू का मी, आणि मायावाल्या बहिणीला काहीच देऊ नाही इले भिवून. काही येते हो बाई हे पोट्ट, कायची वाट पाहून राहिली या पोट्ट्याची सागऱ्याची याची. कैची इथं आहे स्वयंपाक घरात, मी ते दाखवतो ना. मला झोपूनच्या झोपून राहून राहिली. हा नवरा बरा आहे, बायकोचा बैल बनला. त्याला तर लाजच नाही. माय एवढी काम करू राहिली ना, बायको झोपून नाही बनून त्याला कायची लाज. तब्येत बरोबर नाही करत जाते. दाखवतो तुले कसं राहते तब्येत तू वाली. तर थांब तू आता. कधी येते हो बाई हे पोट्ट व. हा वाट पाहून राहिली मी कैची इथं. माय पाय दुखून गेले, बसू का नाही कडे इथं खाली. नाही बसले तर त्याला शक्य नाही. आलो अरे सगळ्या रे. अरे माय पाय फिसला रे बापा. सगळ्या अरे देवा रे, मरतो रे. लय जोरात पडली पाय घसरून सगळ्या. अरे मेल्यावर येशील का रे सगळ्या. काय पडली आई तू? हा कशी काय पडली? ते बोलला तर बसशील का, माय पाय तुटला का काय तर काय माहित का. माय पाय लय जोरात लागलं, चल नाही रे उठ राहिलं माझ्याकडून. सगळ्या पकड रे इकडून, पकड लवकर. ये बरोबर आहे. अहो काय हो आई तू बी बरोबर पाहून तर काम करत जा बिचारे. हा कशी काय पडली व तू इथं? नाही रे बाबू, उठणं नाही उठ राहिलं. पाहिले काय झालं काय नाही का, लचक पडली बाबू. पाहिले मोत पडली वाटते. पाहिले काय पडलं काय नाही तर. पण चालणं नाही होऊन राहिलं रे बाबू. मी उठू शकत नाही, लय दुखून राहिलं मायवाला. सगळ्या मी नाही उठू शकत. बाबाला बोला मला असं उठतं नाही येऊन रे. मला उठतं नाही येऊन राहिलं. आई थांब घाबरू नको, लढ नको. धीर धर मी उचलतो तुला बरोबर उचलतो. आणि बाबा घरी नाही आहे. बाबा कुठं घरी आहे तुला माहितच नाही का? बाबा घरी नाही आहे म्हणून. बाबा नाही, बाबा बाहेर गेली. त्या बापाले आता जायचं होतं का त्या बापाले. मला केवढ्या जोरात लागलं. आता कशी चालू मी रूम पर्यंत जाणं नाही होणार माझ्याकडून. सांगत बाबू मला जाता नाही येणार. मला दुखून राहिलेलं आहे बाबू. उठ बरोबर उठ, मी तुला घेऊन चालतो. उठ थांब बरोबर घेतो मी तुला. थांब. बाई ह्या पोट्ट्यानं डायरेक्ट करेवरच पकडलो. ह्या पोट्ट्यानं पकडा रे. पाडते का काय तर काय माहित का हे पोट्ट. सगळे पोडीत ना रे मी रे. पडीनं पाडून द्यायची मला पोत्यावानी. तू खाली पकडला रे मला सगळ्या. अरे पाडशील ना मला तू. शांत राह बरं तू. काय मी काय खरंच तुला पकडणार नाही का? माय होय ना तू. तुला काय पाडून देणार आहे का मी? समजत नाही का मला? चाल बरोबर तुझ्याकडून चालणार नाही होत ना. बरोबर नाही तुम्ही तुला चाल नाही पाडत. फक्त शांत राह तू. बडबड नको करू आणि काही लढू नको. आई लढू नको. थांब डॉक्टरला की बोलावतो. बाबू पहिले डॉक्टरले नंतर बोलावतो. पहिले काही मला काहीतरी टूप लावून दे रे बाबू. पाहिले मालिश करून दे पायाची. लय दुखून राहिलं ते बाबू. बरोबर नाही मला पाडून टाकशील नाही तर. ही हा चालू आहे दोघीचा बी. ते पूजा आली तवांपासूनची. आणि ते पूजा तर बापा आसमानात चढल्यासारखी करते. आसमानात चढल्यासारखी करावी. शेतानं तिथं माझ्याजवळ येऊ बसे. ताई असं ताई तसं ताई तसं. आणि आता आली तर तवांपासूनचा एक शब्द बोलली नाही माझ्यासोबत. ताई काय करून राहिल्या का काय नाही. बरोबर रूम मध्ये गेली त्या शेताच्या आणि जाऊन तिथंच गिकी चालू आहे खिदड्यावानी. एवढ्या कोणत्या प्रायव्हेट गोष्टी चालल्या तर काय माहित का. मला हसून राहिल्या मला बोलावले नाही का. बरं शेतीनं तरी एकतरी शब्द म्हणला नाही का. ताई यावं बसा दे का काही. मीच जातो स्वतःहून त्याच्या ह्याच्यात बोलावलं नाही ना काही नाही ना. याच्यासारखी एवढी काही अपमानित थोडी आहे मी. त्याने आवाजही नाही दिला जाऊन बसू मी तिथं. तिचं काम नाही होय का पण शेताचं. का बा ताई एकटीच आहे बसली आहे तर यावं ताई थोडंसं बसा इकडं. नाही आता इले कामच कोणते. भांडेवाली लावली, कपड्याली तर मशीनच आणली, झाडझूड करते बसते आपल्या रूम मध्ये जाऊन. मग मी करतो सारेच्या सारे कामं. मग स्वयंपाक हे ते. स्वयंपाक तर माझ्याच मागं आहे. मी करतो माझ्या वाटणीचा. तिच्या वाटणीची कामं तिनं बाया लावून दिल्या. बाई लावून द्या आधी. मग कोणते कामं उरले तिच्यासाठी. अभ्यास करतो ह्यो अभ्यास आहे दुपारचा तिचा. तिले बोलावलं पूजीने आणि इकडं दातकडं काढून राहिली दोघीच्या दोघी. रुद्र चांगला अभ्यास कर रे. पेपर आहे ना ते आला उद्या. पेपर तर हाय बाई माय उद्या. पण तू अभ्यास करून नाही देऊन राहिली. कायची बल करून राहिली. पेपर हाय ना म्हणून तर अभ्यास करायला म्हटलं मी. तू तर मला नाही अभ्यास करू देऊन राहिली नाही काहीच करू देऊन राहिली. जाय ना तिथलं बाहेर बट ना.
बदमाश आहे बाई ही वाला. खानदानीवरच गेलं बापाच्या खानदानीवर. जा दे झोपतो रे बाबा मी. कर अभ्यास झोपतो. आई लय लागलं का हो तुम्ही? लय दुखून राहिलं का हो आई? हो आई काय लय लागलं का म्हणतं राजा? लय लागलं म्हणाले. हड्डी तुटली का काय? तर घसरूनच पडली ना रे तिथं बिचाऱ्या. घसरूनच पडली. काय करता आता? त्या बाप आल्यावर जा लागल मला दवाखान्यात. बापासोबत ते आल्या. त्या बापाही जाग्यावर राहत नाही काही नाही. कुठं गेला आणि कुठं नाही. तर लय दुखून राहिलं रे बाबू मायवाला. लय दुखून राहिलं. अहो तर बाबा जवळ येईन तेव्हा येईन. बाबाची वाट पाहिली परवडते का? जास्त दिवस होऊन जाईल ना ते. चल ना जाऊ ना दवाखान्यात. डॉक्टरले दाखवू. काय म्हणते काय नाही डॉक्टर. ते एक्सरा गिसरा काढून गिडून तर मग नाही त्या बापासोबत जातो मी. तू नको टेन्शन घेऊ. जातो मी. जातो मलम लावून दिला आणि तुम्ही पाहिले आता. तर बरं वाटून राहिलं मला. जातो त्या बापासोबत. बाबू आता कसं करावं रे? संध्याकाळचा स्वयंपाक रे. तुझी बायको आहे बिमार. आणि मी माझ्याकडून तर आता उभं राही नाही होत नाही रे बाबू. तडपलं आहे पायाची. हे कसं करावं रे? स्वयंपाकाचं जाऊ दे. स्वयंपाकाचं पाहू आता काय करायचं काय नाही. तर तू नको टेन्शन घेऊ. तू तुझ्याला पाय पहिले पायाकडे लक्ष दे. तर मी बाबाला फोन करतो बोलावतो घरी. चालली जाय मग बाबासोबत. नाही तर चाल माझ्यासोबत गाडीवर बसून चालतं का? अरे तुला माहित आहे ना रे गाडीवर बसता येणार नाही ना रे मला सागऱ्या. गाडीवर बसता येणार का? ऑटोनं जा लागत त्या बाबासोबत मला. आणि तू काय येतं? तुझी बायको आहे ना बिचाऱ्या. तिला कुठं सोडतं? सोडा दे. तिच्या जवळ लागल ना तू. तिची तब्येत बरोबर नाही म्हणतं ना. आई ताप गिफ्ट नाही आहे आता राणीला ताप गिफ्ट नाही आहे. तर येतो ना मी तुझ्यासोबत दवाखान्यात. चल ना. बापा त्या बापासोबत जातो मी. त्या बापासोबतच जातो मी दवाखान्यात. तू नको टेन्शन घेऊ. जातो मी त्या बापासोबत. येऊ दे त्या बापाला येऊ दे. काय तू विजितपणा करतो बाबासोबत जायचं आहे म्हणून. थांब बाबाला फोन लावतो मी. पाहतोस आता कोण करते स्वयंपाक कोण नाही. तर उठते का नाही उठत. पाहतोस आता हिचे नाटकं. भारी जरा मायावाल्या भरोश्यावर मस्त चट्टूर चारा करू माया हातानं खात होती. खा आले. आता हिचं नखरेच काढतो मी. नखरे काढाले ह्या राणीचे. तरी शिको करते नवऱ्याले. तिले वाटते हा बीबी अनपडच आहे. सासू सासरे मायवाले सर्वच खपून घ्याले. दाखवतो तुले. थांब चांगली आता थांब. आई बाबा येऊन राहिले. जाशील काय मग बाबासोबत? बाबा येऊन राहिले. मी तर ठिकाणी बाहेर मला काम आहे. ते 2-4 प्रिंट काढायचे आहे मला याचे आपले नोट्सचे. तर मी येऊ का मग पटकन? ये तुला कुठं जायचं आहे तर जाय. त्या बाप येते ना. जाय बरं झालं आपल्याला मॅडमना नाही का एकाच दिवशी दोघीची सुट्टी ठेवली रविवारी आहे का ती. मला असं वाटलं समजणार नाही त्या मॅडमले. आपल्याला वेगवेगळ्या दिवशी आपल्याला सुट्टी द्या म्हटलं एक हप्त्यातून. सगळेजण हप्त्यातून एक सुट्टी घेते. त्याचे दिवस राहते. तर आपल्याला एक दिवस रविवार दिला म्हणून बरं झालं आहे का नाही. आराम कराले. तशी ते मॅडम चांगली आहे पण आहे का नाही. बायाचे प्रॉब्लेम समजून घेते. पण आपल्याला रोज उशीर होऊन राहिला होता का नाही. म्हणून आपल्याला त्या दिवशी तिनं ऑफिसमध्ये बोलावलं तिच्या. तरी पण प्रेमानंच बोलली ती आहे का नाही. अचानक उशीर होऊन राहिला होता ना पूजाताई. आता झालं सर्व सॉल्व. आता भांडेवाली आहे. कपड्याला मशीन आणली. आता काही टेन्शन नाही मला. काही मी जास्त काही कामं करतच नाही म्हणा. फक्त झाडझूड करतो. आणि ताईवर आहे स्वयंपाकाची जिम्मेदारी. तर ताई स्वयंपाक करते. बरं झालं तुम्ही आयडिया दिली मला पूजाताई. मग नाही तर काय. तू जर बोलली नसती एकही शब्द काहीच त्या जाऊले तर त्या जाऊन त्याकडूनच कामं घेतली असते. आणि जाणून बुजून त्यावर कामं पाडून दिले असते. आणि मग काय तुला जॉब करता आला असता काय? मुश्किल झालं असतं तुझे जॉब करणं. झालंच होतं ताई झालंच होतं. रोज उशीर होऊन राहिला होता मला. बरं झालं ते तुम्ही काही वॉशिंग मशीनची आयडिया दिली. आणि भांडेवालीची आईनं आयडिया दिली म्हणून. तसं तर म्हणा आईनं पैसे दिले मला वॉशिंग मशीनले. आणि भांडे लावाले आहे होते माझ्याजवळ तेवढे पैसे म्हणा. तिला ॲडव्हान्समध्ये देऊन दिला मी. नाही एवढं काही नाही. आता का नाही मला अभ्यासही करता येते जी. आता पोलीसच्या भरत्याने येऊन राहिल्या तर अभ्यास करणं चालू करीन म्हणलं मी. तू पोलीसच्या जागे भरत असतं? हो जी भरत असतो ना. रेल्वेमध्ये पोलीसच्या जिकडं जागा निघाल्या तिकडं भरतो मी. असं काही नाही. आपलं काय म्हणते त्याले पोस्टमॅनच्या जागे भरत राहतो मी. असं काही नाही. तेवढं जिकडं लागलं तिकडं दोघा नवरा बायकोतून एखादी कोणाला असली तर चालते ना. आता श्यामजीचं काही एवढं शिक्षण झालं नाही. माय झालं आहे तर मग आपलं शिक्षण कायले वेस्ट करायचं आहे का नाही. बरोबर आहे म्हणा तुझीवालं बरोबर आहे. लग्नाच्या पहिलेच बोलली होती यायली सगळ्यांनी. मी म्हटलं शिक्षण पाणी करू द्या जॉब करू द्या तर मी लग्न करतो म्हटलं. नाही तर करत नाही. नाही तर याच्यापेक्षा कितीतरी चांगल्या घरी पडली असती जी ताई मी. चांगली येत होते मध्ये. पण यायचा स्वभाव मला आवडला होता. हे 1-2 वेळा आम्ही भेटलो होतो बोललो होतो फोनवर बोलत होतो. मग तर आवडला मला यायचा स्वभाव म्हणून तर केलं मी. श्याम भाऊ मस्तच आहे म्हणा स्वभावाले. मला अरुणजी सांगते ना दोघे भाऊ चांगले आहे म्हणते. फक्त मोठा थोडासा म्हणते पेनार खाणार आहे म्हणते. पण तोही स्वभावाले मौन मोकळा आहे म्हणते. बायको बी चांगली आहे म्हणते. तू वाली जाऊ चांगलीच आहे ना स्वभावाले. नाही ताई चांगले आहे स्वभावाले. एवढ्या वाईट नाही आहे ताई. छायाताई की स्वभावाली की पहिले चांगले आहे. पण जेव्हापासून मी जॉब करायला लागली का नाही ताई तर नाही का तेव्हापासून माहीत नाही काहून तर मायावर नाही का जाणून बुजून कामं टाके. जाणून बुजून मला उशीर झाला पाहिजे बा. म्हणजे त्याच्या मनातच नाही आहे काय का मी जॉब करावं म्हणून.
असं आहे का? हां हां, म्हणून घेऊन असं. नाही बाई, एकत्र असलं ना तर असंच राहते हो श्वेता. हेवा करणं चालू राहते एकत्र असलं का जावायचा. मला बरं आहे बाई, मला जाऊ नाही ना पाहू नाही. माझ्या नवरा एकटाच आहे, एकटा राहिले. ननद गिनत नाही आहे का मग तुम्हाला? एकटेच भाऊ आहे? ननद हाय पण ते असून नसल्यावानीच आहे बिचारे. येऊ देत नाही व तिच्या घरचे लोक किती किती दिवसपर्यंत. सासू सासरे मोठे हे आहे तिचे, येऊ देत नाही. नवरा सगळ्यात जास्त आहे. नात्यात तर तेल आहे माय आतो घरी भाशी. माय सासऱ्याची सक्की बहीण आहे आणि तिचं पोरग. पण नाही का ते धड नाही आहे. त्या पोरीले धड नाही पाहत, काही नाही. पैसे हुंडा हे ते लय आहे त्याचं. म्हणून का नाही मग का नाही केस म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये गेले होते वाटते हे लोक. तेव्हापासून मग का नाही तिचं येणंच बंद केलं इकडं. तिकडल्या लोकांना यायनं केस केली असेल ना तर म्हणजे तिला इकडं येऊच देत नाही. मग त्या मायबापानं केस केली आमच्यावर, त्या मायबापानं केस केली आमच्यावर. मग आता ते तिकडंच आहे, येतच नाही बिचारी. असंही असते का जी ताई? मी तर मायबापाशिवाय माय घरच्याशिवाय अशी एवढाले दिवस एवढाले वर्ष नाही राहू शकीन बाप्पा. तुम्हाला नेईन मी एखादी वेळेस. सिटीतच राहते, माझ्या घर सिटीतच आहे. हो का? तू सिटीतली सोय का मग? हो, मी तिची सोय सिटीतली. तुम्हाला नेईन एखादी वेळेस. आपण हाफ डे गी एखादी वेळेस करू. पुढल्या महिन्यात घेण्यात, या महिन्यात पूर्ण करू आपण दिवस. पुढल्या महिन्यात पाहू हाफ डे गी करू आपण आणि तुम्हाला नेईन मी मायवाल्या घरी. ठीक आहे ना, जाऊ